से कोण सांगे वर्तमान अभिमानाने मग भाग्य हे उजळेल उद्या कोणाचे मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे महाराष्ट्र हे नाव देयाचे महाराष्ट्र नाव देयाचे जय हो त्या महाराष्ट्राचे जय हो या महाराष्ट्राचे समर्थ महाराष्ट्र लोकीचे समर्थ लोक महाराष्ट्राचे जय महाराष्ट्र 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 जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी देवेंद्र पाटील आपलं स्वागत करतो. आपण आपला बहुतांश वेळ जसा घरी घालवतो तसाच कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी आपला बहुतांश वेळ जात असतो आणि हा वेळ घालवत असताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं बऱ्याचदा बघायला मिळतंय आणि कोरोना नंतरच्या काळात तर ते अधिकच जाणवायला लागलं आहे. तर अशा परिस्थितीत जे काम करतात नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तर अशा कामगारांचं मानसिक आरोग्य नेमकं कसं काय असतं आणि त्याच्यावर कोणते उपाय करता येतील या संदर्भात माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर वृषाली राऊत यांना आपण या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याकडून आपण कामगारांच्या मानसिक समस्या आणि त्यावरची उपाययोजना याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा डॉक्टर वृषाली राऊत मॅडम आपलं या कार्यक्रमात खूप स्वागत. कामगारांचं मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय असतं? कामाच्या ठिकाणी आपण जवळपास सरासरी 90,000 तास आयुष्यातले घालवित असतो आणि या 90,000 तासांमध्ये आपल्या शरीरावर आणि मनावर जे काही परिणाम होतात त्याला आमच्या भाषेमध्ये ऑक्युपेशनल हजार्ड्स किंवा व्यावसायिक धोके असं म्हणतात. एखादा व्यक्ती जर खाणीत काम करत असेल तर तिथे काम करताना दिवसभरात त्याला जे शारीरिक धोके होऊ शकतात या बरोबरीनेच म्हणजे त्याबद्दल उपाययोजना केली आहे भारतामध्ये, ती सोय आहे. पण त्याबरोबर खाणीच्या त्या एकंदरीत वातावरणामध्ये काम करताना कधी कधी त्यांना एकट्याने काम करावं लागतं किंवा खाली जाऊन काम करावं लागतं. त्यावेळेला आयसोलेशनमध्ये किंवा एकटेपणात काम करताना मनावर काय परिणाम होतात, एकंदरीत त्याचा भावनांवर काय परिणाम होतो किंवा झोपेवर काय परिणाम होतो आणि एकंदरीत आपल्या आयुष्यातल्या नात्यांवर त्याचा या कामाचा काय परिणाम होतो याचा भारतामध्ये विशेष अभ्यास नाहीये. ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी काही कायदे बनवले आहेत, पण ते कायदे फक्त काही विशिष्ट क्षेत्रांपुरतेच, जसं मायनिंग आहे किंवा म्हणजे खाण क्षेत्र किंवा केमिकल इंडस्ट्रीज आहेत किंवा डॉक म्हणजे जे बंदरावर काम करणारे लोक असतात. पण त्यांनी जे कायदे बनवले आहेत ते फक्त शारीरिक आरोग्याकरता आहे. म्हणजे हातमोजे घाला किंवा काही तुम्ही मास्क घाला, म्हणजे फर्नेस जवळ काम करत असताना काय काळजी घ्यावी अशी. पण हे सर्व काम करताना दिवसभरात आपल्यामध्ये ज्या भावना निर्माण होतात, म्हणजे तुम्हाला बॉसनी जर आता रागवलं किंवा तुमची चुकी असताना तुम्हाला काही पनिशमेंट झाली कामाच्या ठिकाणी तर त्याच्यातून ज्या भावना निर्माण होतात की माझ्यावर अन्याय झाला आहे, आता ती भावना हाताळायला आपल्याला कोणी शिकवलं नाही, कारण आपली शिक्षण पद्धती तशी नाही आहे. आणि शिक्षण पद्धती नसली तर आणि आपली कामाच्या ठिकाणची पण एकंदरीत जी पद्धत आहे ती सुद्धा आपल्याला ती भावना किंवा त्या ज्या कठीण भावना आहेत त्या कशा हाताळाव्या हे सांगत नाही. आणि त्याच्यामुळे त्या निगेटिव्ह भावनांचा किंवा नकारात्मक भावनांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, ज्याच्यामुळे आपली शुगर वाढू शकते, आपलं BP वाढू शकतं, वजन वाढतं, चुकीचे पदार्थ खाण्याची इच्छा होते किंवा मग त्या नकारात्मक भावनांचा जो शरीरामध्ये परिणाम सुरू असतो तो हाताळण्याकरता बहुतेक लोक व्यसनांचा आधार घेतात. तर हे सगळे प्रकार केवळ आणि केवळ कामाच्या ठिकाणी भावना नीट हाताळला न गेल्यामुळे होतात. याच्यातून येणारी व्यसनं, याच्यातून शरीरावर होणारे धोके किंवा परिणाम हे परत काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर आणि जसं आपण त्याला म्हणू शकतो की क्रिएटिव्हिटी कमी होते, किंवा व्यसनांमुळे तुमच्या सुट्ट्या वाढतात
झोप नीट झाली नाही तर त्या व्यक्तीच्या कामातल्या चुका वाढतात, किंवा ज्याला आपण प्रेझेंटिझम म्हणतो की तो व्यक्ती कामाच्या ठिकाणी येतो पण ते मनासारखं जसं त्याच्याकडून अपेक्षा असते तेवढं तो काम करू शकत नाही किंवा तो चालढकल करतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास भारतामध्ये होत नाही, कारण भारतामध्ये ऑक्युपेशनल हेल्थ सायकोलॉजी ही इंडस्ट्रियल किंवा ऑर्गनायझेशनल सायकोलॉजीची उपशाखा आहे. ती भारतामध्ये अस्तित्वात नाही. आणि ऑक्युपेशनल हेल्थ करता जे काही थोडेफार कायदे आहेत आणि 2 संस्था आहेत, त्या संस्था जे काम करतात ते प्रामुख्याने MBBS किंवा MD झालेले म्हणजे पब्लिक हेल्थचं प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर्स असतात. पण डॉक्टर्स लोक विशेष करून काही रोग झाला म्हणजे आता तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही वर्ष 15 वर्ष काम करून बीपीची गोळी लागली तर ते तुम्हाला त्याचं कारण आणि कामाची पद्धत चुकीची आहे हे कधीच सांगणार नाही. ते तुम्हाला सांगतील की तुम्ही गोळी घ्या किंवा इंजेक्शन घ्या किंवा आणखी काही करा. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे आपल्याकडे अजूनही मान्य केलं जात नाही, लोकप्रिय नाहीये. आणि आपण नेहमी तहान लागल्यावर विहीर खोदणे जे प्रकार आपण आता कोरोनामध्ये बघितले की वर्क फ्रॉम होम करून टाका. वर्क फ्रॉम होमनी सगळ्यांच्या आपल्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम केले म्हणजे आम्ही सगळ्यांनी, त्यात मी पण आली, सगळ्यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. एकतर आपला जो सामाजिक बंध जो म्हणतो की आपलं फाउंडेशन आहे आपल्या सगळ्यांच्या नात्यांचं, त्याच्यावरच मुळात या कोरोनाने आघात केला आहे. कारण आपली जी एकंदरीत उत्क्रांतीनी मेंदूचं जी रचना केली आहे त्यात आपण ह्या पद्धतीत जसं आपण आता बसलो आहोत याच्याकरता तयार झालो आहोत. आपण ऑनलाईन काम करण्याकरता किंवा ऑनलाईन इंटरॅक्शन करता आपला मेंदू तयार नाही आहे. तर ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशनमधून ज्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत विशेष करून कोरोनाच्या काळामध्ये आणि त्याच्या अगोदर पण, त्या संबंधीचा अभ्यास मी माझ्या PhDच्या संशोधनातून आणि गेले काही वर्ष 3-4 वर्ष करते आहे. आणि माझं पुस्तक पण त्याच्यावर आत्ताच प्रकाशित झालं आहे ज्याचं नाव आहे कामगारांचं मानसिक आरोग्य. मॅडम आणखी एक प्रश्न होता, मानसिक आरोग्याचा आणि कामाच्या गुणवत्तेचा कामाशी नेमका काय संबंध आहे, काय सांगा? तुम्हाला जर तुमच्या कामाच्या ठिकाणी आवडत नसेल म्हणजे ते काही असू शकतं. आता कामाच्या ठिकाणशी संबंधित बऱ्याच गोष्टी असतात. अर्गोनॉमिक्स, आता मला ही चेअर आवडत नाही असं जर मी म्हटलं आणि मी कम्फर्टेबल नाही आहे या चेअरमध्ये बसायला, पण तुम्ही मला चेअरमध्ये बसून काम करायला लावलं आणि माझ्या बॉसने माझ्याकडे लक्ष दिलं नाही, मला पाठदुखी लागेल आणि माझी भावना माझ्या बॉसच्या विरुद्ध जाईल की मला या माणसाला एवढी सुद्धा काळजी नाही की एक साधी चेअर हा माणूस बदलून देऊ शकत नाही. या एका छोट्याशा गोष्टीपासून तुम्हाला कामाच्या ठिकाणी ट्रीटमेंट कशी मिळते, तुमचे पद किंवा तुमचं जे काही शिक्षण आहे त्या सगळ्यांचा विचार न करता जर तुम्हाला सारखी ट्रीटमेंट म्हणजे चांगली वागणूक सगळ्या पदावरच्या लोकांना जर त्या ऑफिसमध्ये मिळत असेल तर त्यांना त्या ऑफिसमध्ये जायला आवडेल. पण ती जर तशी मिळत नसेल तर त्या विशिष्ट व्यक्तीला त्या ऑफिसमध्ये जाण्याची इच्छा होणार नाही. तर ह्याच्यामुळे नकारात्मक भावना येईल. त्यामुळे त्या कंपनीशी त्याची निष्ठा आणि मी या कंपनी करता कशाला काम करावं ना, जर ती कंपनी मला म्हणजे माझा विचार करत नाही, माझ्या भावनांचा विचार करत नाही, मला जे काही काम आवडतं ते करायला देत नाही किंवा मी जे काही काम करते त्याचे पैसे सुद्धा मला कधी कधी मिळत नाहीत. परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टीम चांगली नाही आहे. म्हणजे जे काही काम केलं आहे त्याचं जे म्हणतात की त्याची एकंदरीत व्हॅल्यू काढणं म्हणजे त्याचं मूल्यमापन करणं हे जर नीट होत नसेल तर एकंदरीत त्या व्यक्तीमध्ये नकारात्मक भावना कामासंबंधी सहकाऱ्यांसंबंधी निर्माण होते. आणि त्याचा जे काही आपल्या मेंदूमध्ये केमिकल बदल होतात, रासायनिक बदल होतात, तर त्यांनी तुमचं एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन जातं, तुम्ही लक्ष देऊन काम करत नाही, त्याच्यात प्रेरणा कमी होते, तुमची मोटिवेशन राहत नाही की मला नवीन काहीतरी करायचं आहे. तर यायचा आणि दिवस काढायचा हा अशा पद्धतीने ज्याला मानसिक आरोग्याचा त्रास होतो कामाच्या ठिकाणी त्यांची एकंदरीत वृत्ती असते. अच्छा, म्हणजे तिथलं वातावरण आणि कामाच्या गुणवत्तेचाही त्यांचा सर्वांचा हा संबंध असतो. मॅडम एक सांगा की भारतात मानसिक आरोग्याच्या बाबतीत नेमकी काय स्थिती आहे? भारतातील एकंदरीत समाजरचना, धर्म आणि जात आणि इतर बऱ्याच गोष्टी, अंधश्रद्धा पण येते त्याच्यामध्ये, आणि मुळात वैज्ञानिक दृष्टीचा अभाव, ह्याच्यामुळे सुरुवातीपासूनच भारतामध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न जे होते त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं नाही. त्यातही MBBS आणि MD असल्यामुळे मनोचिकित्सक
लोकांनी ज्यांची जी प्रॅक्टिस आहे ती व्यवस्थित चालते, कारण ते औषधं आणि गोळ्यांवर काम करतात. पण ते सगळे प्रामुख्याने जे मानसिक रोग ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यात सिझोफ्रेनिया आहे किंवा बायपोलर डिसऑर्डर आहे किंवा अशा बऱ्याच मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे, ज्याचा खरं तर म्हणजे कामाच्या ठिकाणी जर आपण बोलायला गेलं तर शक्यतो आपण ताण हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. ताण, व्यसन, भावना आणि झोप या 4 गोष्टींचा कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. पण ही डॉक्टर मंडळी केवळ ह्या काही जे डिप्रेशन आहे किंवा एन्झायटी आहे अशा गोष्टींकरता औषधं देतात. तर हे भारतामध्ये काही प्रमाणात ही मदत उपलब्ध आहे. पण कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य म्हणजे ऑक्युपेशनल हेल्थ सायकोलॉजी, ज्याच्यामध्ये औद्योगिक किंवा संघटनात्मक म्हणजे इंडस्ट्रियल किंवा ऑर्गनायझेशनल सायकोलॉजीची लोक काम करतात, ते विशेष करून UK, नेदरलँड, युरोपचा काही भाग, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या ठिकाणी, अमेरिका सुद्धा या ठिकाणी हे भरपूर आहे प्रॅक्टिस. पण भारतामध्ये मुळात कामगारांच्या हिताचे कायदेच व्यवस्थित नाही आहेत. साधारण शारीरिक आरोग्याचे कायदे अपुरे आहेत, त्याच्यामुळे मानसिक आरोग्याचे कुठलेही कायदे आपल्याकडे अस्तित्वात नाही आहेत. त्यामुळे अचानक एखाद्याला कामावरून काढून टाकणे, ते सरकारी नोकरी असो किंवा प्रायव्हेट, जसं आता मास ले ऑफ होऊन राहिले, IT मध्ये बरेच मास ले ऑफ झाले, तर ते ज्या पद्धतीने एका दिवसात तुम्हाला काढून टाकतात किंवा काही तुमच्याशी छळवणूक करून व्यक्ती सोडून जाते, तर तो जो आघात असतो तो इतका भयंकर असतो, त्याच्यातून लोक मग आत्महत्या करतात, त्याचा त्या कुटुंबावर परिणाम होतो. तर ह्या किंवा व्यसनी होतात लोक. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हे खरं तर कायद्याच्या दृष्टीने व्हायला हवा. जितक्या आपल्या कामाची ठिकाणं सरकारी किंवा अशासकीय आपल्याला म्हणता येईल, ती सुरक्षित म्हणजे शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या सुरक्षित राहतील, तितके तिथल्या लोकांना काम करायला पण चांगलं वाटेल आणि काम चांगल्या पद्धतीने होईल. आणि एकंदरीत भारताचं सध्याचं, जे मी माझ्या पुस्तकात पण लिहिलंय, सध्याची जी स्थिती आहे की कशात आपण नंबर 1 आहो. आपण एकदा जपानमध्ये त्यांनी मध्ये लोनलीनेस मिनिस्टर ठेवला, म्हणजे एकटेपणाचा मंत्री. तर त्यांच्याकडे इतकं काम करतात आणि इतक्या उत्कृष्ट लेवलमध्ये, आपण जर्मनी आणि जपान काही घ्यायचं असेल आपल्याला, ते जर्मनी आणि जपान असं म्हणतो. तर भारताने एकंदरीत हा विचार करावा की आपल्याकडे ही जी गुणवत्ता आहे जागतिक दर्जाची, ही का येत नाही? कारण आपण आपल्या कामगारांना नीट वागवत नाही. आपल्यामध्ये बरेच सामाजिक आणि शारीरिक आर्थिक घटक आहेत ज्याचं मी पुस्तकामध्ये सविस्तर मांडलं आहे. ते आपल्या कामाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. म्हणजे भारतातल्या 65% स्त्रिया या ॲनेमिक आहेत. आणि ॲनेमिक व्यक्ती जी स्वतःचं शरीर जर सांभाळत राहील, त्यांना चक्कर येतील अधेमध्ये, ती व्यक्ती खरंच कामाची गुणवत्ता देऊ शकेल का? बरोबर आहे. तर तिथलं कामगारांचं मानसिक आरोग्य हे सुधारण्याची गरज आहे. परंतु हे सुधारण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं, आधी सांगितल्याप्रमाणे, की सरकारने या विषयाकडे गांभीर्याने बघायची गरज आहे. कारण यूज अँड थ्रो ही कामगारांच्या बाबतीतली मानसिकता बदलवायला पाहिजे. की कामगार जरी आपल्याकडे 140 कोटी लोक असले तरी अनेक वेळा बऱ्याचशा पोझिशन्सवर तुम्ही बघा, सरकारी असो किंवा अशासकीय, त्याच्यात लोक सापडत नाही, कारण त्यांचे स्किलसेट मॅच होत नाही. स्किलसेट का मॅच होत नाही? कारण आपला शिक्षणामध्ये तो स्किलसेट तसा डेव्हलपच होत नाही, किंवा नंतरही जेव्हा आपण ट्रेनिंग घेतो त्याच्यामध्ये पण आपल्याला ते घडवू शकत नाही चांगलं. तर मुळात कामगाराकडे आपण ॲसेट म्हणून, की आपली ही संपत्ती आहे, बघणं. आता IT इतका प्रचंड पैसा भारतामध्ये आणला, पण IT उद्योगातही ऑक्युपेशनल हजार्ड्स किंवा व्यावसायिक धोक्यांचे जी काही अभ्यास आहे किंवा जे कायदे आहे, NASCOM आहे, ते लोक काहीच विचार करत नाही याबद्दल. तर त्यामुळे मला माहीत असलेले कितीतरी आत्महत्या किंवा हार्ट अटॅक येतात लोकांना. इतकं प्रेशर वाढतं आणि ते प्रेशरचे जे काही रिझन आहेत ते पण, म्हणजे जे काही कारणं आहेत ती पण काही काही इतकी क्षुल्लक असतात आणि लोकांनी एकंदरीत त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या पब्लिक हेल्थवर, म्हणजे जो पब्लिक हेल्थ इंडेक्स आहे सार्वजनिक आरोग्य, त्याच्यावरचा भार किती वाढतोय. तुमचे जर हृदयरोगी वाढले किंवा BPचे गोळ्या घेणारे लोक किंवा अँटीडिप्रेसंट घेणारे लोक, स्लिपिंग पिल्स घेणारे लोक किंवा व्यसनी लोक वाढले, तर आरोग्य यंत्रणेवरचा भार वाढतो आणि त्याचा परत आपल्यावरच खर्च. त्याच्यामुळे मुळात कायद्याच्या दृष्टीने या विषयाकडे खूपच तातडीने आणि गांभीर्याने बघण्याची गरज आहे. नाहीतर, कारण आपण औद्योगिक राष्ट्र आहोत, तर जे आपला जो काय म्हणतात त्याला फाउंडिंग स्टोन आहे, किंवा म्हणजे आपलं जे कामगारांवर आपलं अवलंबित्व आहे,
तर त्याच्याचकडे आपण दुर्लक्ष करतोय. बरोबर. मॅडम, हे आपण सांगितलं कामगारांच्या बाबतीत, परंतु आरोग्य आणि त्याचे कोणकोणते प्रकार असतात, काय सांगाल? आरोग्याचे ढोबळमानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आरोग्य असे 4 प्रकार आहेत. शारीरिक आरोग्य आपल्याला माहीतच आहे, WHO ची व्याख्या पण आहे शारीरिक आरोग्याबद्दल की कुठलाही रोग नसणे आणि रोजचा जो आपला एकंदरीत दिनचर्या आहे ती आरामात आपण घालवणे, म्हणजे रात्री 8 तासाची झोप आपल्याला लागायला हवी किंवा वेळेच्या वेळेवर भूक लागून आपण जेवण करायला हवं. अशा काही जे काही घटक आहेत हे शारीरिक आरोग्यामध्ये येतात. मानसिक आरोग्य आहे, जर तुमचं शारीरिक आरोग्य नीट असेल, बॅलन्स असेल, तर तुमचं मानसिक आरोग्य ठीक राहील. कारण जर तुमचं पोट दुखत आहे किंवा कुठेतरी शरीरात दुखणं आहे तर तुम्हाला इथे खूप त्रास होत असतो सतत, की भीतीची भावना असते की परत किती वेळा तेच तेच होतं आहे. त्याच्यानंतर सामाजिक आरोग्याचं कोरोनामुळे प्रचंड वाट लागली आहे, ज्याच्यामध्ये आपले नातेसंबंध आहेत, एकंदरीत ज्या आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत, खुनाच्या घटना किती वाढल्या आहेत, ते या सगळ्यांचा परिणाम आपल्या सामाजिक आरोग्यावर होतो आहे. आणि आर्थिक आरोग्य म्हणजे कोरोनाने तर आपलं अर्थव्यवस्था खूपच म्हणजे गडबडली आहे. त्यामुळे आर्थिक आरोग्य आपली एक तर जी स्पेंडिंग पॉवर म्हणतात ती कमी झाली आहे, मिडल क्लासचं उत्पन्न घटलं आहे किंवा संकुचित झालं आहे. एकंदरीत आपली जी 4-5 वर्षापूर्वीची स्थिती होती भारताची, की ज्याच्यामध्ये आता नाही आपण आता एक बऱ्यापैकी चांगल्या सुस्थितीत होतो इकॉनॉमीमध्ये, ते कमी झालं आहे. आणि 2013 मध्ये भारत हॅपीनेस इंडेक्समध्ये 111व्या स्थानावर होता, आज 139व्या स्थानावर आहे. ते युएनचा हॅपीनेस इंडेक्स असतो, युनायटेड नेशनचा. 111 पासून आपण 139 वर आलो आहे. त्यामुळे आपली सगळ्याच बाबतीत घसरण आहे. अच्छा, म्हणजे एकूणच आनंद कमी झाला आहे असं वाटतंय. मॅडम, नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित मानसिक आरोग्य याबद्दल काय सांगाल? नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित मानसिक आरोग्य हा खरं तर खूप मोठा विषय आहे. आणि थोडक्यात त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर आपल्या कामाचे आपल्या शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम, त्यामुळे होणारी झीज, वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी, म्हणजे आणि त्याचा अभ्यास आणि त्याच्यावर केली जाणारी जी उपाययोजना आहे, ह्याचा कामगारांच्या एकंदरीत वेलबिंग म्हणता येईल किंवा कामाची उत्पादकता, क्रियाशीलता या सगळ्यांवर परिणाम होतो. आणि त्याचा पुढे जाऊन त्या उद्योगाच्या, म्हणजे जे काही उद्योगधंदे आहेत किंवा तो उद्योग आहे त्याच्या एकंदरीत उत्पादकतेवर परिणाम होतो. उत्पादन कमी जास्त होऊ शकतं, कारण जर फायदा त्याचा जो आहे बिझनेसला, तर तो त्याच्यावर डिपेंड आहे. आणि परत त्याचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर कामगाराचं आरोग्य जर हे ढासळलं तर त्याचा परिणाम तुमच्या पब्लिक हेल्थ इंडेक्सवर होतो. तर हे सगळं चक्र फार बिघडलं आहे गेल्या 18 महिन्यामध्ये. म्हणजे कोरोनाच्या संकट कालावधीत त्याच्यानंतर ते आणखी बिघडलं. म्हणजे कोरोनामुळे ते अधिक जाणवू लागलं आणि त्याचं खरं रूप समोर आलं किमान. मॅडम, वेगवेगळ्या व्यवसायातलं जे मानसिक आरोग्य आहे तर त्याच्याबद्दल नेमकं काय सांगाल? काही व्यवसाय हे इतर व्यवसायांपेक्षा जास्त धोकादायक असतात. जॉब सेफ्टी अनालिसिस नावाचा एक जो प्रकार आहे, जो खरं तर HRनी करायला हवा, म्हणजे प्रत्येक जॉब प्रोफाईल तुमचा आहे किंवा माझा आहे, तर या जॉब प्रोफाईलमधून त्या जॉब प्रोफाईलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो याचा एक तक्ता असतो. आणि तो खरं तर तयार केला गेला पाहिजे, पण तो होत नाही, ज्याचा माझ्या पुस्तकात मी सविस्तर मांडला आहे. मी 10 वेगवेगळ्या व्यावसायिकांचे जॉब सेफ्टी अनालिसिस केले आहे. आणि त्याच्यामध्ये काही क्षेत्र, जसं तुमचं पत्रकार आणि माध्यमकर्मींचं क्षेत्र आहे, किंवा आर्मी पोलीसचे लोक आहेत, किंवा आमचे IT कामगारांना शारीरिकपेक्षा मानसिक धोकेच जास्ती आहेत. आणि याच्यामध्ये आणखी चालक लोक जे आहेत ना, ट्रक ड्रायव्हर्स वगैरे असतात, हे सगळे हाय रिस्क प्रोफेशनमध्ये येतात. त्यामुळे त्यांना तेवढी मेंटेनन्सची पण गरज आहे, प्रिव्हेन्शनची पण गरज आहे, आणि प्रिव्हेन्शन नंतर मेंटेनन्सची पण गरज जास्ती आहे. काही कंपन्या आहेत ज्या, जर टाटा आहे, टाटाचा ग्रुप ह्या सगळ्या विषयावर बऱ्यापैकी चांगल्याने काम करतो आणि त्याचे फायदे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण टाटाचे एम्प्लॉईज नेहमी बघितले तर ते नेहमीच तुम्हाला शक्यतो शांत आणि आनंदी दिसतील. मात्र तुम्ही इतर कंपन्या बघा, बरेच मोठी मोठी नावं आहेत जी मी घेत नाही, पण त्यांनी थोडा, जसं WHO सांगतो की तुम्ही $1 इन्व्हेस्ट केला कामगारांच्या मानसिक आरोग्यावर तर त्या उद्योगाला $4चा परतावा मिळतो.
तर हे सगळ्याच उद्योगांनी थोडासा आपलं हे मोठं करून बघायला पाहिजे आणि याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि सांगायला आमच्यासारखे बरेच लोक सापडतील, बरं. फक्त ते समजून घेऊन त्याचा देशाच्या दृष्टीने विचार करणं फार गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे या कोरोनाच्या काळात मॅडम वर्क फ्रॉम होमचा खूप हे झालं. वर्क फ्रॉम होम काम जे आहे ते घरूनच जास्तीत जास्त करायला लागले लोक, विविध व्यवसायातले असू द्या. तर या वर्क फ्रॉम होमचा कामगारांच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम झाला असं? त्याच्यामध्ये मी पण येते. वर्क फ्रॉम होमचा परिणाम हा प्रत्येक म्हणजे IT मधल्या लोकांनी जास्त करून वर्क फ्रॉम होम केलं आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा त्यांचा जॉब प्रोफाईलशी संबंध आला. जसं आता आपण मॅन्युफॅक्चरिंग उद्योगातल्या लोक वर्क फ्रॉम होम नाही करू शकत, ज्यांना त्या लाईनवर काम करायचं असतं, प्रत्यक्ष तिथे जावं लागतं. तर ज्यांचा इंटरनेटशी संबंधित होतं, जसं मी शिक्षण क्षेत्रात होते, त्याच्यामुळे मी घरून माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे ऑनलाईन. आपला वर्क फ्रॉम होम ही मुळात पाश्चिमात्य कल्पना आहे आणि ITची कल्पना आहे, जिथे IT इंटरनेटचा जिथे वापर आहे तिथे. आणि भारतीय घरं इतकी छोटी आहेत, 750-800 स्क्वेअर फीटची घरं असतात, जास्तीत जास्त 1200 स्क्वेअर फीटची. त्या घरामध्ये 4 ते 6 लोक राहतात सतत 24/7. त्याच्यानंतर इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नीट नसते आणि बसण्याची जी पद्धत आहे ऑर्गोनॉमिक्सची, ती पद्धत आपल्याकडे अजूनही कळत नाही. त्यात कोरोना होता, कारण एरवी वर्क फ्रॉम होम ठीक आहे, कारण तुम्ही बाहेर जाऊ शकता, पण असं 24 तास सतत राहणं, याच्यामुळे वर्क फ्रॉम होमचं कंपन्यांना जरी फायदा झाला असला तरी एम्प्लॉईजच्या मानसिक आरोग्यावर त्याचा खूप परिणाम झालाय. त्याच्यात वेगवेगळे घटक आहेत. एक तर कोरोनाची भीती होती, त्याच्यानंतर कंपन्यांनी आपला जो समोरासमोर जे आपण काम करतो ते न कळल्यामुळे, कारण ऑनलाईन कोण काय करते आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळे लोकांनी 12 ते 15 तास रोज काम केलं आहे. रिक्रिएशन बंद झालं आपलं कोरोनामुळे, कारण शनिवार रविवार सुट्टी मिळून बाहेर जायचं होतं ते शक्य नव्हतं, त्याच्यामुळे लोकांनी शनिवार रविवार पण कामं केली आहेत. लोकांना घरी डोमेस्टिक व्हायलन्स फार वाढला आहे, त्याच्या तक्रारी पण बऱ्याच वाढल्यात महिला आयोगाकडे, कौटुंबिक हिंसाचाराच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे D विटॅमिन न मिळाल्यामुळे, कारण आपण उन्हात तर हाडांवर परिणाम झाला. त्याच्यानंतर अनेकांना पाठीचे दुखणे सुरू झालेत. मी स्वतः गेले 2-3 महिने फुल टाइम जॉबमध्ये नाहीये आणि मला सुद्धा हे खांद्याचं दुखणं म्हणजे मसल स्पाझम, म्हणजे स्नायूंचा अतिवापर हे केल्यामुळे तर हे वीक झाले आहेत आणि त्याला आता ते स्ट्रेंथनिंगची गरज आहे. त्याच्यामुळे माझं स्वतःचं पाठीचं रिहॅबिलिटेशन सुरू आहे आणि ही स्थिती अनेक लोकांची आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम यांनी कितीही म्हटलं चांगलं आहे, ते कंपन्यांच्या दृष्टीने नक्कीच चांगलं आहे, पण आजही जरी काही लोकांना वर्क फ्रॉम होम चांगलं वाटत असलं, पण त्यांना पुढे जाऊन लक्षात येईल की आपला संपूर्णपणे आपल्या सहकाऱ्यांशी संबंध तुटला आहे आणि तो आपला सामाजिक जो जे त्याला काय फाउंडेशन आहे आपलं, तर तेच सगळं धोक्यात आलं याच्यामुळे, की मी एवढा वेळ काम करतो आणि झालं, पण आपण ऑफिसमध्ये गेलो म्हणजे आता हे असं आपण बसून बोलतो, एकत्र जेवतो, प्रत्यक्ष संवाद कुठेतरी हरवलाय किंवा कमी झालाय असं म्हणता येईल. त्याच्यामुळे मॅडम वेल बिंग ही एक संकल्पना आपण आपल्या पुस्तकात मांडलेली आहे, तर वेल बिंग म्हणजे नेमकं काय संकल्पना? वेलबिंगला मराठीमध्ये कल्याण हा शब्द आहे. खरं तर हा शब्द पूर्णपणे बरोबर नाही, कारण त्याचा अर्थ म्हणजे वेलबिंग या शब्दाचा अर्थ हे सामाजिक, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा पद्धतीची संकल्पना आहे. म्हणजे त्याचा या सगळ्या घटकांचा वेलबिंगमध्ये समावेश होतो आणि परदेशामध्ये विशेष करून युरोप, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या सगळ्यांमध्ये वेलबिंग मॅनेजर हे प्रत्येक कंपनीमध्ये असतात. म्हणजे शासकीय असो किंवा अशासकीय, वेलबिंग मॅनेजर हा इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशनल सायकोलॉजीची डिग्री घेतलेली व्यक्ती, ज्याला ऑक्युपेशनल हेल्थ सायकोलॉजीचं ज्ञान आहे आणि कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य किंवा शारीरिक आरोग्य किंवा एकंदरीत कामाची गुणवत्ता या सगळ्या गोष्टींवर हे लोक काम करतात. ही लोक कर्मचाऱ्यांना प्रेरणा यावी म्हणून काही काम करतात, कारण त्यांचं आरोग्य ठीक राहिलं तर एकंदरीत कामाच्या ठिकाणचं वातावरण ठीक राहील असा म्हणजे त्यांचा अभ्यास आहे.
त्यामुळे तुम्ही सगळ्या मोठ्या कंपन्या बघितल्या, गुगल पासून किंवा तुमच्या मायक्रोसॉफ्ट, या सगळ्या ठिकाणी इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट हे हमखास असतात आणि ते वेगवेगळे प्रयोग करतात कामाच्या ठिकाणी आणि त्यावरून मग एम्प्लॉईजला जास्तीत जास्त कामाच्या ठिकाणी यायला कसं आवडेल आणि चांगलं काम कसं होईल, त्यांना प्रेरणा कशी मिळेल, तसेच त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील हे पण बघतात. आता तुम्ही जर हे फेसबुक आणि यूट्यूब बघता, जे कंटेंट मॉडरेटर असतात त्यांच्यामध्ये, तर कंटेंट मॉडरेटर हा प्रकार इंटरनेट क्लीन ठेवण्याचं काम करतो. तर त्या लोकांना अनेक वेळा ते विचित्र व्हिडिओज बघून पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हा मानसिक आजार जडतोच. तर आता या कंपन्यांनी काय केलंय की त्यांच्याकडून आधी फॉर्म भरून घेतात की तुम्हाला हा रोग होऊ शकतो आणि तुम्हाला मी एक वेलबिंग मॅनेजर तुमच्या सोबत देऊ, जो तुमचं समुपदेशन करेल, तुम्हाला काही गरज, शारीरिक आरोग्याची काही गरज लागली तर तुम्हाला तो मदत करेल, अशा पद्धतीचं. भारतामध्ये हे कधी येईल हे माहिती नाही, कारण भारतातल्या लोकांना अजूनही आपण काम करतो म्हणजे आणि काम सर्वस्व आहे बा असं काहीतरी असणारा आपल्याकडे अशी चुकीची समजूत आहे. त्यामुळे वेलबिंग मॅनेजर मी तुमच्या सगळ्यांसमोर आता म्हणजे हा संदेश सरकारपर्यंत जावा की वेलबिंग मॅनेजर हा कंपल्सरी करावा, ही संकल्पना भारतात पण यावी. किमान एक व्यक्ती आहे आपल्या कामाच्या ठिकाणी जी कुठेतरी किमान आहे आणि काहीतरी आपल्याला मदत करू शकते. इथून जरी सुरुवात झाली तर त्याचं पुढे जाऊन नक्कीच काही चांगल्या गोष्टीमध्ये रूपांतर होईल. म्हणजे कंपन्यांमध्येच नाही तर आमच्या शासकीय कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या वेलबिंगच्या संदर्भात काम व्हावं असं वाटतं आपल्याला. मॅडम, आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. कार्यक्रमाच्या शेवटी मला असं विचारायचं की मानसिक आरोग्य जे कामगारांचं असेल किंवा आपलं असेल, तर हे आरोग्य आणखी सुधारण्याच्या दृष्टीने, चांगलं करण्याच्या दृष्टीने काय उपाय आपण सुचवाल? सरकारने खरं तर इंडस्ट्रियल सायकोलॉजी किंवा ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी या विषयातली पदवीधर किंवा शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे. कारण माझ्या स्वतःच्या विद्यापीठामध्ये, नागपूर विद्यापीठात हा विषय आता शिकवला जात नाही. त्यामुळे याला पहिल्यांदा जितके जास्ती लोक तयार होतील प्रशिक्षण घेऊन, तितके जास्ती लोक ते कामाला उपलब्ध होतील. त्यानंतर कायद्यांमध्ये बदल करावा आणि जसं मी म्हटलं की वेलबिंग मॅनेजर ही पोस्ट प्रत्येक शासकीय अशासकीय ठिकाणी असायलाच हवी आणि त्यांनी काही प्रमाणात तरी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. किमान काही प्रमाण म्हणजे अगदी 0.001% जरी झाली सुरुवात तरी ठीक आहे, किंवा एक व्यक्ती तरी राहील की जी म्हणजे आहे बा आणि ती काहीतरी करू शकते. त्यामुळे लोकांच्या भावना पण थोड्याशा बदलतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, त्याला फॉर ग्रँटेड घेऊ नये आणि सगळंच काम म्हणजे सर्वस्व आहे असं मानू नये. खूप गोष्टी आहेत करायला. कारण माझ्याकडे आता काही केसेस येतात आयटीच्या, त्यांना ते इतकी भीती आणि इतकं त्यांना ते ऑब्सेशन झालंय त्यांच्या कामासोबत की ते विदाऊट काम राहूच शकत नाही लोक. म्हणजे काम आपली ओळख नाहीये, आपली ओळख बऱ्याच गोष्टी आहेत. काम एका ओळखीपैकी आहे. तर हे समुपदेशन होणं आवश्यक आहे. आणि एकंदरीत कामाच्या ठिकाणचं जर वातावरण चांगलं राहिलं तर भारताला कामाच्या गुणवत्तेची पण सवय होईल आणि गुणवत्तेचं काम भारताकडून नक्की घडेल. बरं मॅडम, आज आपण आमच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपण आलात आणि आमच्या प्रेक्षकांना कामगारांचं मानसिक आरोग्य, कामाच्या ठिकाणचं तिथली गुणवत्ता असेल किंवा तेथील कामगारांवर त्याचा मानसिक आरोग्याचा होत असलेला परिणाम, तसंच आरोग्याचे विविध प्रकार, वेलबिंग ही संकल्पना, तसंच कामगारांचं आरोग्य, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात याची अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. त्याबद्दल महासंचालनालयाच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. कोण सांगे वर्तमान अभिमानाने, मग भाग्य घेऊन जळेल उद्या कोणाचे, मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे. महाराष्ट्र हे नाव दयाचे
महाराष्ट्राचे समस्त लोक महाराष्ट्राचे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र